या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अक्षराचे बाबा तिला म्हणत असतात की अक्षरा, मला माफ कर, कारण माझ्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली आहे. मी त्या घराची व्यवस्थित चौकशी न करता तुझं लग्न अधिपतींसोबत लावून दिलं आणि एक नाही तर मी अशा अनेक चुका केल्या आहेत. आणि मग ते अक्षराची माफी मागत म्हणतात की जेव्हा तुला त्या कमलचं स्थळ आलं तेव्हा मी त्याची कोणतीही चौकशी केली नाही, त्याचं बॅकग्राऊंड कसं आहे हे सुद्धा बघितलं नाही आणि तुला लग्नासाठी हो म्हणायला सांगितलं. त्यानंतर जेव्हा तुझं आणि त्या कमलचं लग्न मोडलं त्यानंतर तुला अधिपतींचं स्थळ आलं आणि तेव्हासुद्धा मी तीच चूक केली. त्यांचं शिक्षण, त्यांचं बॅकग्राऊंड काही बघितलं नाही. उलट फक्त मुलगा स्वभावाने चांगला आहे असं म्हणून तुझं आणि त्यांचं लग्न लावून दिलं. मात्र आज बघ काय झालंय, अधिपतीसुद्धा तुझ्यासोबत नाही, त्यांनीसुद्धा तेच केलं. पण ते ऐकून अक्षरा म्हणत असते की बाबा असं नाही आहे, अधिपती मनाने खरंच खूप चांगले आहेत. त्यांनी आत्तापर्यंत कधीच माझी साथ सोडली नव्हती, त्यांनी प्रत्येक वेळी मला सपोर्ट केला. मात्र बाबा तिचं काही ऐकून घेत नाही. ते म्हणत असतात की अक्षरा, तुला त्या घरात इतका त्रास होत होता, मग तू ही गोष्ट आमच्यापासून का लपवली? उलट आज मी तुझ्यासोबत आलो म्हणून मला निदान कळलं तरी की ते लोक तुझ्याशी कसं वागतात, कसं बोलतात, नाहीतर हे आम्हाला कधी कळलंच नसतं. त्यावर अक्षरा समजवण्याचा प्रयत्न करत असते की एरवी ते असं नाही वागत, मला इतका त्रास नाही होत त्या घरात, पण आज जरा जास्तच झालं, कारण आज अधिपती त्या ठिकाणी नव्हते ना. आणि भुवनेश्वरी मॅडमच्या आणि दुर्गेश्वरी मॅडमच्या वागण्यावरून तुम्ही अधिपतींना जज नका करू, ते या दोघींसारखे नाही आहेत. मात्र अक्षराचे बाबा खूप चिडलेले असतात. आपल्या मुलीला इतका त्रास होतो ही गोष्टच त्यांना सहन होत नसते आणि ते या सगळ्यासाठी अधिपतीला जबाबदार ठरवत असतात. ते म्हणत असतात की अक्षरा, अधिपतींनी कधीही तुझी साथ दिली नाही. तू म्हणतेस ना की त्यांनी तुला नेहमी सपोर्ट केला, मग आत्ता कुठे आहेत ते मला सांग ना. इतके दिवस झाले तू घर सोडून इकडे आली आहे, पण ते साधे तुला भेटायला सुद्धा आले नाही. एकदा आले ते सुद्धा त्या भुवनेश्वरी मॅडमच्या सांगण्यावरून. जर त्यांना खरंच तुझी काळजी असती ना तर ते कधीच तुला घरी घेऊन गेले असते, पण त्यांना त्यांच्या आईसाहेबांपेक्षा महत्त्वाचं कोणीही नाही आहे. आणि ते ऐकून अक्षरा खाली मान घालते. तर अक्षराचे बाबा म्हणत असतात की अधिपती फक्त आईसाहेब आईसाहेब हेच करत असतात. मला आधी वाटलं सुद्धा होतं की भुवनेश्वरी मॅडमचा त्यांच्यावर प्रभाव असेल, कारण मॅडमने त्यांना घडवलंय. मात्र याचा अर्थ असा नाही की अधिपतींनी फक्त त्यांच्या आईलाच प्राधान्य द्यावं आणि बायकोला वाऱ्यावर सोडावं. तर दुसरीकडे अधिपती घरी जाण्यासाठी निघालेला असतो आणि तितक्यात त्याला भुवनेश्वरीचा कॉल येतो. ती विचारत असते की अधिपती कुठे आहात तुम्ही? गेल्यापासून तुम्ही एकही फोन केला नाही. पण त्यावर अधिपती काही उत्तर देत नाही. तर भुवनेश्वरी विचारत असते की तुम्ही घरी येणार आहात ना? आणि त्यावर तो फक्त हो म्हणत फोन ठेवून देतो. तर भुवनेश्वरी लगेच दुर्गीला त्या ठिकाणी बोलावून घेते आणि तिला म्हणते की अधिपती कधीही घरी पोहोचतील, त्यामुळे आता मी जे काम सांगते ना ते काम करा. आणि त्यानंतर मग ती दुर्गीला संपूर्ण घराची सजावट करायला सांगते आणि मग दुर्गीसुद्धा हो म्हणत लगेच कामाला सुरुवात करते. तर इकडे अक्षराच्या बाबांची तब्येत बिघडलेली असते. बोलून बोलून त्यांना दम लागलेला असतो. अक्षरा त्यांना समजावत खाली बसवते आणि त्यांना ती म्हणत असते की तुम्ही अधिपतींना जसं समजताय ना तसं ते खरंच नाही आहेत. त्यांना माझी खूप काळजी आहे, ते माझ्यावर खूप प्रेम करतात. मात्र बाबा म्हणतात की नाही अक्षरा, जर असं असतं ना तर आज तू त्यांच्यासोबत असतीस, पण तू कुठे आहे तर तुझ्या माहेरी. अगं तुझ्याच घरात त्या लोकांनी तुला धक्काबुक्की केली, तुला मारहाण केली. अगं तुझ्या पोटात बाळ आहे, जर आज काही झालं असतं तर काय केलं असतं आपण? आणि ते ऐकून अक्षरासुद्धा रडू लागते. तर अक्षराचे बाबा म्हणत असतात की अधिपती त्यांच्या आईंचं ऐकतात, हा प्रॉब्लेम नाही आहे, मात्र ते स्वतःचं डोकं वापरतच नाही, हा प्रॉब्लेम आहे. आणि ते ऐकून अक्षराला तर काय उत्तर द्यावं ते सुचत नाही. बाबा म्हणत असतात की अक्षरा, आता काही झालं ना तरी मी तुला त्या घरात परत जाऊ देणार नाही. मला तुला सांभाळणं काही अवघड नाही आहे, पण ज्या घरात तुझा अपमान होतो त्या घरात आता मी परत तुला पाठवणार नाही. मात्र तरीही अक्षरा अधिपतीची बाजू घेत बाबांना समजावत असते. दुसरीकडे चारुहास सर आणि आजी घरी जाण्यासाठी निघालेल्या असतात. आत्तापर्यंत अक्षरा घरी आली असेल असा विचार करत ते दोघेही जण खूप खुश असतात. आजी म्हणत असते की आता सुनबाई घरी आली तर अधिपतीला देखील खूप आनंद झाला असेल. तर बाबा म्हणत असतात की अगदी खरं आहे आई, घरची लक्ष्मी घरात परत आली, देवीने आपलं ऐकलं.
पण आता मला देवीकडे अजून एक प्रार्थना करायची आहे की घरात जी ब्याद आहे ती लवकरात लवकर घरातून बाहेर पडायला हवी आणि ते ऐकून आजींना वाईट वाटतं. त्या चारुहास सरांना समजावण्याचा प्रयत्न करत असतात, पण चारुहास सर म्हणतात की आई, तुम्हाला माझ्या बोलण्याचा राग येईल माहिती आहे मला, पण जोपर्यंत ती भुवनेश्वरी घरातून बाहेर जात नाही ना तोपर्यंत त्या घराचं चांगलं होणार नाही आणि माझी खात्री आहे की अक्षरा तिला नक्की घरातून बाहेर काढेल. दुसरीकडे अक्षराचे बाबा अक्षराला म्हणत असतात की अक्षरा, जेव्हापासून तू लग्न करून त्या घरात गेली आहेस ना तेव्हापासून तू स्वतःला विसरली आहे. अगं, आधी तू शाळेत जायची, वेगवेगळ्या शिबिरांना जायची, गरीब मुलांना मदत करायची, मात्र जेव्हापासून तू लग्न करून त्या घरात गेली आहे ना तेव्हापासून तू घरीच बसून आहे. तुझा बाहेर काही वावरच राहिलेला नाही आहे, तू कोणाशी काही कॉन्टॅक्टच ठेवलेला नाही आहे. तर अक्षरा म्हणत असते की बाबा असं नाही आहे. मात्र बाबा म्हणत असतात की हो अक्षरा, हे असंच आहे. त्या भुवनेश्वरी मॅडमनी तुला शाळा सोडायला सांगितली, तू शाळा सोडलीसुद्धा. अगं, तुला पुढे PhD करायची होती ना, मग काय झालं त्याचं? तर अक्षरा म्हणत असते की बाबा, प्रत्येक गोष्टीची एक वेळ यायला हवी ना, आणि आता मी शाळासुद्धा परत सुरू केली आहे ना, मग एक एक गोष्टसुद्धा नक्की करेल. पुढे ती असंही म्हणते की त्या घरात शिक्षणाची परंपराच नव्हती, पण तरीही मी अधिपतींना शिकवायला सुरुवात केलीच ना. मात्र बाबा म्हणत असतात की नाही अक्षरा, ही फक्त तू तुझ्या मनाची घातलेली समजूत आहेस. खरं तर तू अशी नाहीच आहे, मग अशी बनण्याचा प्रयत्न का करते? अगं, तुला आठवतं आहे का, जेव्हा तुझे MAचे पेपर होते तेव्हा तुला किती ताप आला होता, पण वर्ष वाया जायला नको म्हणून तू पेपरला गेली आणि आता तुला PhD करायची आहे तर तशीच बसून राहिलीस. अक्षरा म्हणत असते की नाही बाबा, मला माझं ध्येय माहीत आहे आणि काही झालं ना तरी मी ते पूर्ण करणारच. तर दुसरीकडे अधिपती घरी जाण्यासाठी निघालेला असतो, मात्र नेमकी अक्षरा आणि बाबा ज्या गार्डनमध्ये असतात त्या गार्डनच्या बाहेरच तो गाडी थांबवायला सांगतो आणि तिथेच बसून राहतो. त्याला अक्षरासोबत घालवलेले क्षण तिथे आठवत असतात. तर दुसरीकडे अक्षराच्या बाबांचं आणि अक्षराचं बोलणं सुरू असतं आणि बाबा तिला सांगत असतात की आता झाला तेवढा अपमान बास झाला, आता यापुढे मी तुला त्या नरकात जाऊ देणार नाही. आणि मग ते अक्षराला घेऊन घरी जाण्यासाठी निघतात. दुसरीकडे भुवनेश्वरीने सांगितल्याप्रमाणे दुर्गीने अक्षराच्या स्वागताची तयारी केलेली असते. त्यांनी पूर्ण घर फुलांनी सजवलेलं असतं, फुलांच्या पायघड्या घातलेल्या असतात, वेलकम सूनबाई असा बोर्डसुद्धा बनवलेला असतो. तितक्यात आजी आणि चारुहास सर त्या ठिकाणी येतात आणि हे सगळं बघून ते विचारतात की हे काय आहे? तर भुवनेश्वरी त्या ठिकाणी येत म्हणते की आता अधिपती सूनबाईंना घेऊन येतील ना, मग त्यांच्या स्वागताची तयारी करायला नको का? म्हणूनच हे सगळं करतोय आम्ही. त्यांनी ते ऐकून आजी तर खूप खुश होतात, मात्र चारुहास सरांना भुवनेश्वरीचं हे वागणं बघून धक्काच बसतो. दुसरीकडे बाबा अक्षराला सांगत असतात की तू इथेच थांब, मी पटकन रिक्षा घेऊन येतो. आणि ते बाहेर येतात आणि त्यावेळी अक्षराला तिच्या त्या मित्राचा म्हणजेच मदनचा फोन येतो. मात्र अक्षरा त्याला काही ओळखतच नसते, तर तो सतत तिला म्हणत असतो की अगं ओळख मला, मी कोण आहे ते, कधी कळणार तुला माझ्या मनातलं? मात्र अक्षरा चिडून कॉल कट करते, पण तो पुन्हा तिला फोन करतो आणि अक्ष अशी हाक मारतो. त्यामुळे ती विचारते की कोण आहात तुम्ही? तर तो मदन म्हणत असतो की तुला अक्ष दुसरं कोण म्हणतं? आणि त्यावर अक्षरा म्हणते की मदन तू. आणि त्यावर तो हसतच म्हणतो की हो अक्षरा, आता एकदा पाठीमागे वळून बघ. आणि त्यानंतर अक्षरा मागे वळून बघते तर तो मदन त्या ठिकाणीच असतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अधिपतीच्या लक्षात येतं की अक्षरा त्या गार्डनमध्येच आहे, त्यामुळे तो लगेच तिला भेटायला जातो. पण नेमकी त्यावेळी अक्षराला उन्हामुळे चक्कर येते आणि ती त्या मदनच्या खांद्यावर पडते आणि हे सगळं बघून अधिपती चिडतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.